राम तुकाराम तुकाराम एक ताळी एक तुकाराम 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 आवाज द्या माईका आवाज द्या बोला कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की सद्गुरु श्री जोग महाराज महाराज की विठला 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 बोला कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठला 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 पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. महामळे मन होते जे गादले, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळिले स्फटिक जैसे, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीम रथ्या, वरम पुंडरीकाय दातुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम्, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, हा पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. पंढरी निवासी परमपरमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग भगवान यांची असीम अनंत निरंतर चिरंतन शाश्वत अखंड आणि अभंग स्वरूपाची कृपा ज्यांच्यावर पूर्ण रूपानं प्राप्त आहे, असे देहू तीर निवासी थोर संत वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक, वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 5 कडव्यांचा अभंग सेवेकरता म्हणून दाखविलेला आहे. विठ्ठल कीर्तनाच्या सेवेच्या अभंगाच्या निरूपण सेवेवर प्रारंभ करण्यापूर्वी काही 1-2-3 गोष्टींचा परिहार करणं आवश्यक आहे. खरं तर सामान्यतः कीर्तन सुटायच्या वेळेला कीर्तन सुरू होत आहे, पण तो खचितच माझा दोष नाही. आपल्या सर्वांच्या सोयीने वेळच कीर्तनाची आपण अशी नियत केलेली आहे, त्याला इलाज नाही. तेव्हा विलंब कितीही झालेला असला तरी माझ्या परीने माझं समाधान होई पावेतो, तुमची सुटका नाही, हे अगोदरच तुम्ही ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ही दळणवळणाची आधुनिक साधनं सुद्धा चांगल्या अर्थाने किती उत्तम लावालावीचं काम करतात याचं हे आजचं कीर्तन उदाहरण आहे. याचं कारण असं, कीर्तनाच्या आयोजकांच्या, संयोजकांच्या आणि व्यक्तिगत परिचयाचा लाभ तसा मला नाही. मुकुंद महाराजांशी
थेट तसा परिचय नव्हता ना, त्यांनी कधी माझं कीर्तन प्रत्यक्षपणे कधी ऐकलं. मात्र आम्हा दोघांचे उभयतांचे एक समान सुहृद परभणी जिल्ह्यातले माझे सन्मित्र एक आहेत आणि देवीदासजी महाराज, त्यांच्या मार्फत हा सगळा असा योग जुळून आला आणि सेवेला नाही म्हणायचं नाही या एक स्वसंकल्पामुळे म्हणा किंवा आणखी सेवेची आवड आहे म्हणून म्हणा, कीर्तनाला येण्याचा या ठिकाणी योग प्राप्त झाला. आल्याबरोबरच सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ अशा महात्म्यांचं दर्शन या ठिकाणी झालं. पाटेकर बंधुद्वयांचंही दर्शन झालं आणि आपणाही सगळ्या प्राज्ञसुज्ञ भवादृश अशा श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त झाला. खरं तर कीर्तनाचा अधिकार आहे म्हणून मी कीर्तन करत नाही, कारण वय, ज्ञान, ध्यान, जप, तप, योग्यता, ज्येष्ठता, पात्रता आदी करून काहीही अधिकार नसताना तुम्हासारख्या ज्येष्ठांसमोर विशेष आसनावर उभं राहून काही एक बोलण्याचं धाडस करणं म्हणजे खरं तर प्रज्ञापराध आहे हे मी जाणतो. तरी सुद्धा सेवेचा अधिकार अंशाल पांशाने का होईना यावा म्हणून हा प्रयत्न आहे. विठ्ठल पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी यांची भूक नव जे माझ्या, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय या अभंगामध्ये आणि जीवाच्या सुखदुःखाचा विचार करतात, त्याच्या सुखाचं साधन सांगतात. जुन्या वळणाच्या संप्रदाय संकेतानुसार अनुबंध चतुष्टय जर द्यायचा झालाच तर कोण या अभंगाचा अधिकारी असा विचार केला असता यावत सर्वसामान्य जीव या अभंगाचा अधिकारी आहे. त्याला त्याच्या दुःखाची जाणीव करून देऊन सुखप्राप्तीची अभिप्सा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करणं हा या अभंगाचा प्रतिपाद्य विषय. त्यासाठी असलेली साधना आणि साधन सांगणं हा संबंध आणि तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले हे या अभंगाचं फल असा अभंगाचा अनुबंध चतुष्टय. विठ्ठल सुख मिळवण्याचा प्रयत्न जीव करत नाही असं अजिबात नाही. किंबहुना आपण जर विचार करून पाहिलं, मनुष्य मात्र सोडा, यच्च यावत जीव मात्रांच्या प्रत्येक उक्ती कृती पाठीमागची प्रेरणा अंतिमतः सुखाचीच असते असं आपल्याला ध्यानात येईल. दुःखाद उद्विजते जंतू सुखं सर्वाय रोचते. यच्च यावत सगळ्या जीव मात्रांना सुखाची अपेक्षा आहे. मात्र जीवाच्या सुखप्राप्तीचे उपाय आणि प्रयत्न प्रायः अपुरे आणि अयशस्वी ठरतात. हे जीवाचं दुर्दैव. विठ्ठल सामान्यतः स्वात्मसुखाची ओळख सुद्धा नसलेले जीव इंद्रियांचा कटोरा घेऊन विषयांच्या द्वारात जाऊन सुखाची भीक मागण्याचा प्रयत्न करतात. जीवाचं दुर्दैव मात्र इतकं विलक्षण आहे की ज्या विषयांच्या द्वारा सुखप्राप्तीची अपेक्षा जीव करतो त्या विषयांशी सुद्धा जीव एकनिष्ठ राहत नाही. विठ्ठल विषयांच्या पासून जीवाला सुख मिळतं की नाही हा एक वेगळाच विषय आहे. शास्त्र तर असं सांगतं, विषयोपभोग घेत असताना अंतःकरणाच्या वृत्ती ज्या विषयाशी तदाकार होतात त्या स्वतःच्याच अंतःकरण वृत्तीचं सुख विषय सेवनकाली जीवाला होत असतं. स्वतःच सुख आहे ते त्याला विषयांच्या द्वारा प्राप्त होतंय असं वाटतं. हे जीवाचं अज्ञान आहे, त्याचं दुर्दैव सुद्धा आहे. यातनं होते गंमत अशी की एकतर विषयोपभोगाची जीवाची क्षमताच मुळात मर्यादित एक भाग आणि सुख देण्याची त्या विषयांची क्षमताच नाही हा दुसरा त्याहून महत्वाचा भाग. त्यामुळे आपण प्राप्त कालात भोगत असलेला विषय हा आपल्या सुखाचं साधन जीव सुरुवातीला समजत असला जरी
तरी सुद्धा तद्वारा आपल्याला सुखप्राप्ती होत नाही. हे ध्यानात आल्यानंतर जीव एकतर त्या सुखाची व्याप्ती वाढवतो, विषयाची व्याप्ती वाढवतो, विषयाचं प्रमाण वाढवतो, परिमाण वाढवतो, परिप्रेक्ष्य बदलतो किंवा विषयच बदलतो. असं बघा, जीव हा स्वतःच्या आत्मवृत्तीत स्थिर असायला हवा असा जर आपण केंद्रबिंदू पकडला तर तो जीव सुखाच्या अपेक्षेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करत असताना हा केंद्रबिंदू, माझ्या काल्पनिक रेखाचित्राकडे तुम्ही लक्ष द्या, हा केंद्रबिंदू जीव म्हणून ते त्याचं स्वात्मसुख, ते त्याचं स्वतःचं सुख, त्याच्या भोवतीनं जीवनाचा प्रवास त्याला सुरू करायचा आहे. सुरू झाला सुद्धा. तो प्रवास जर त्यानं आहे तसा निष्ठेनं पूर्ण केला असता तर कदाचित त्याचं वर्तुळ विषयाच्या भोवती का होईना, विषयांचं वैयर्थ्य कळाल्यानंतर का होईना पूर्ण झालं असतं. मात्र जीवाचं दुर्दैव सांगतोय, प्रवास सुरू केल्यानंतर काही काल एका विशिष्ट परिभ्रमण कक्षेत फिरल्यानंतर जीवाला वेगळ्या विषयाचं आकर्षण वाटतं आणि तो वेगळीकडे भरकटतो. पुन्हा वेगळ्या विषयाचं आकर्षण वाटतं, आणखी वेगळीकडे भरकटतो. विषयांची व्याप्ती, प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतो, आणखी त्याचा परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करतो. अरे एवढी जी रेषा वेडीवाकडी इकडे तिकडे गेली तेवढ्यात तर त्या केंद्रबिंदू भोवती छोटंसं का होईना वर्तुळ पूर्ण झालं असतं ना. ठीक आहे, माऊलींचं वर्तुळ विश्वात्मक आहे, तुकोबारायांचं वर्तुळ जगदात्मक आहे. तुमचं आमचं आपण सामान्य जीव, आपलं वर्तुळ छोटंसं, पण ध्यानात घ्या परिपूर्णतेच्या वर्तुळाला त्याचा परीघ कितीही मोठा असो आणि व्यास कितीही अमर्याद असो, अंश असतात ते 360च. विठ्ठल जीवाचं दुर्दैव आहे. विषयांच्या ओढीनं, त्यांच्या अभिप्सेनं त्याद्वारा सुख मिळेल या भ्रांतीनं जीव असा इतस्ततः भटकत जातो. जे त्याचं वर्तुळ पूर्ण व्हायचं होतं आणि स्वतःच्या केंद्रबिंदूला प्राप्त करून घ्यायचं होतं ते त्याच्याकडून दुरावतं. म्हणून त्याला कधीही सुखाची, इष्ट सुखाची अपेक्षित कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह. जे सुखाचं खरं साधन आहे त्याच्याकडे जीवाची धाव राहत नाही आणि जे सुखाचं भ्रामक साधन आहे त्याची धाव जीवाची सुटत नाही. हे जीवाचं दुर्दैव आहे. मात्र असं जरी असलं तरी सुद्धा मुळात संतांचं अवतार प्रयोजनच हे आहे की जीवाला त्यांच्या स्वतःच्या स्वात्मसुखाची जाणीव करून देणं, परमात्मा सुखाची जाणीव करून देणं. आणि आपण जसे सुखरूप आहोत तसं जीवाला सुद्धा सुखरूप करावं हे संतांच्या अवताराचं प्रयोजन असल्यामुळे स्वतःच्या सुखाचं अधिष्ठान अभंगाच्या पहिल्या कडव्यात महाराज सांगतात. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख
पाहता श्रीमुख सुखा भोले सुख अक्षराचा रस जीवे गोड दीन अक्षराचा रस भूक नवरे माझ्या डोळ्याची भूक नवरे माझ्या जीवे गोड दीन पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक नवजे पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे यांची भूक नवजे माझ्या. सुखाचं अधिष्ठान तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये सांगतात. पाहता श्रीमुख भगवंताचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती झाली, सुखाची अनुभूती प्राप्त झाली. शब्द मोठे विलक्षण आहेत तुकोबारायांचे. 47वे वर्ष आहे तुमच्या सप्ताहाचं. अनेक महात्म्यांची कीर्तन प्रवचनं तुम्ही श्रवण केली आहेत. श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ आणि हा गणेशनगर परिसर त्या दृष्टीनं भाग्यवान आहे. संस्कारित शिस्तबद्ध वारकऱ्यांची परंपरा असलेला आहे. शब्दांच्याकडे त्यातल्या त्यात संतांच्या शब्दाकडे विशेषत्वाने ध्यान देण्याची आवश्यकता आहे. सगळ्याच शब्दांच्याकडे आपल्याही. कारण तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्द जर भगवंत असेल, देव असेल, तर शब्द किती जपले पाहिजेत हे संतांच्याकडून शिकता येतं. सुखाचं अधिष्ठान काय? भगवंताचं श्रीमुख. ते पाहिल्यानंतर त्याचं दर्शन घेतल्यानंतर सुखाची अनुभूती प्राप्त झाली. कुणाला? या पांच भौतिक जड देहाला सुखाची अनुभूती प्राप्त झाली. असं मला सुख झालं असं म्हणत नाही तुकोबाराय. पाहता श्रीमुख सुखावले सुख. विठ्ठल उघड आहे. मै वांशु जीवलोके असं जर असेल, भगवान परमात्मा सुखरूप आहे, सर्व सुखाचा आगर आहे, सर्व सुखाचा सागर आहे. तो जर सुखरूप आहे, त्या अंशीचा अंश असलेला जीव सुद्धा अर्थातच सुखरूपच असणारच आहे. जर तो सुखरूप आहे तर त्याचा अंश असलेला जीव सुद्धा सुखरूप आहे. अंशीला पाहिल्यानंतर अंशाला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव झाल्यामुळे सुखावले सुख, त्याही सुखाला सुख झालं आणि माझाही मूळचा जो सुख स्वभाव, त्या स्वभावाला सुख झालं. हे तुकोबारायांना कदाचित अपेक्षित आहे. तात्कालिकरित्या स्वतःच्या सुखाच्या अनुभूतीचं अधिष्ठान भगवंताच्या श्रीमुखाचं सौंदर्य तुकोबाराय व्यक्त करतात. आहेच भगवान पांडुरंग परमात्मा विलक्षण सुंदर आहे. राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी, शशिकळा, लोपलिया असं त्याचं विलक्षण अद्भुत सौंदर्य आहे. कोटी कोटी सूर्य चंद्र तारांगणे त्याच्यावरून ओवाळून जरी टाकलीत तरीही त्याच्या सौंदर्याचं आणि मोजमाप पूर्ण होऊ शकणार नाही. इतका विलक्षण सुंदर भगवान पांडुरंग परमात्मा असल्यामुळे त्याच्या सुखाचा वेध लागला तुकोबाराय म्हणतात. त्यामुळे
मला सुख झालं. स्वाभाविक आहे, यात वावगं काही नाही. जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी सौंदर्याचा बोध होतो त्या त्या ठिकाणी तेवढ्या कालात का होईना, तेवढ्या मर्यादित परिच्छिन्नतेत का होईना सुखाची अनुभूती येते. छान हसरं गोजरं खेळकर लहान गोंडस गुबगुबीत लहान मूल असेल, बाळ असेल तर त्याच्या बाललीला पाहताना सुख होतच. आणखी थोडा मोठ्यांच्या सापेक्षाने विचार केला, सुंदर सुंदर स्त्री पुरुषांचे सुंदर सुंदर देह जरी पाहिलेत तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या सौंदर्याचा मोह पडल्या वाचून राहत नाही. ते सौंदर्य आवडतं, काही वावगंही नाही त्यात. सौंदर्य आवडावं यात अनैसर्गिक, पाप, वाईट असं काय आहे? असूच शकत नाही. जर भगवान परमात्म्याची सत्यम शिवम सुंदरम अशी आपण वैशिष्ट्य वर्णन करीत असू तर सौंदर्य आवडण्यात पाप तर नाहीच, नावडण्यात सौंदर्याचा अधिक्षेप आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे सुंदर सुंदर स्त्री पुरुषांच्या देहाच्या सौंदर्याचा सुद्धा मोह पडण्यात, ते आवडण्यात वावग काही नाही आहे. मात्र पण एक अट आहे, एक पूर्व अट आहे. ती पूर्व अट महत्वाची आहे. जर ती नाही पाळली तर मात्र ते घातक आणि बाधक आहे. लौकिक दृष्ट्याही बाधक आहे आणि पारमार्थिक दृष्ट्याही घातक आहे. कुठली ती पूर्व अट? ती पूर्व अट अशी आहे की आता आपण जे हे देहाचं सौंदर्य पाहतो आहोत आणि ज्याचा आपल्याला एवढा मोह पडतो आहे, हे देहाचं सौंदर्य क्षणिक आहे, भासमान आहे. काल नव्हतं, आज भासतंय, उद्या राहणार नाहीये, नासकंय कुच. अरे या ज्या सौंदर्याचा आपल्याला मोह पडल्यासारखं होतं ते सौंदर्य किती वरवरचं आहे. त्वचेची जाडी शास्त्रज्ञ सांगतात 1.5 ते 2 मिलीमीटर एवढी आहे फक्त. तेवढंच फक्त सौंदर्य हे मर्यादित आहे. आवरण आहे, वेष्टन आहे, आतमध्ये मलबा सगळ्यांचा सारखाच आहे. हाड, रक्त, मांस, मज्जा, मल, मूत्र, राव राव दुर्गंधी रे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाजा. दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाजा. स्मरे त्या हरिहारा शरण जाय गोविंदा. स्मरे त्या हरिहारा शरण जाय वरिये दे बदलो सा हम रे बाळा. वरिये दे बदलो
आपल्या पुत्रांना उपदेश करत असताना, या देहाचं स्वरूप सांगत असताना सांगते, कदाचित तुला सुद्धा तारुण्य अवस्थेमध्ये सुंदर सुंदर देहादिकांचा मोह पडेल, पण हा देह नाशिवंत आहे, कर्मकीटकांचा सांधा आहे, रव रव दुर्गंधी आहे, अमंगळतेचा बांधा आहे, वरी चर्म घातले रे, मळमूत्रांचा बांधा आहे. कोणीही कितीही सुंदर असलं वाटत असलं आणि 4-8 दिवस त्यानं स्नान न करू द्या, जवळ घेण्याची सोडा येऊ देण्याची सुद्धा आपली हिंमत होणार नाही. काय ते सौंदर्य, किती वरवरचं, किती फसवं, किती नटवं, किती भासमान असं असलं जरी तरी सुद्धा त्या सौंदर्याचा क्षणिक का होईना आपल्याला इतका मोह पडतो, इतका वेध लागतो. तर जे खरं शाश्वत अक्षुण्ण असं सौंदर्य असेल, किंबहुना आज पावेतो झालेल्या लक्षवधी कोट्यवधी अब्जवधी स्त्री पुरुषांना सौंदर्य देणाऱ्याचं, आत्ता आहे त्या सगळ्या पृथ्वीवरच्या स्त्री पुरुषांना सौंदर्य देणाऱ्याचं, पुढे अब्जावधी होणाऱ्या स्त्री पुरुषाधिकांना संपूर्ण चराचरात सौंदर्य भरणाऱ्याचं, सौंदर्याचा खजिन्याचा जर आपल्याला बोध झाला, त्याचा वेध लागला, त्याचा मोह पडला, त्याच्याकडे तो सौंदर्याचा किती विराट अफाट व्यापक असीम अनंत खजिना असेल, या विचाराने आणि त्याचा अंश म्हणून जर हा समोरचा सौंदर्याचा बोध अशा दृष्टीने आपण पाहिलं तर मग मात्र ते घातक आणि बाधक होणार नाही. पाहताना दृष्टी एवढी निर्मळ हवी, दृष्टी एवढी सौम्य सोज्वळ पवित्र हवी, दृष्टी टोचली नाही पाहिजे त्या सौंदर्याला, ओरखडे ओचकारे नाही निघाले पाहिजेत. तर त्या सौंदर्यातल्या पावित्र्याला आपल्या दृष्टीने न बोलता सलाम केला पाहिजे. पाहणाऱ्याची दृष्टी जर निर्मळ असेल, पवित्र असेल, तरच त्या सौंदर्याची किंमत आहे. एरवी विकारांना प्रसवणारा आकार तेवढा दिसेल, मात्र जर दृष्टी निर्मळ असेल तर आकाराला व्यापून उरलेलं निराकाराचं सौंदर्य दिसेल. विठ्ठल विठ्ठल संतांना, तुकोबारायांना, माऊलींना, यच्च यावत सगळ्याच संतांना जो सौंदर्याचा मोह पडला, तो क्षणिक वरवरच्या भासमान तात्कालिक नाशिवंत अशा स्वरूपाच्या सौंदर्याचा बोध नाही पडला, तर त्या सौंदर्याला सौंदर्य देणारा जो कोणी आहे त्याच्या सौंदर्याचा मोह संतांना पडला, त्याचं सौंदर्य संतांना दिसलं, जाणवलं, नव्हे तेच सौंदर्य आवडलं सुद्धा. आवडे रूप गोरीचे सगुण, आवडे रूप गोरीचे सगुण, आवडे रूप ऐसाची पुरा चतुर आहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा वेळोवेळा मी तुला पाहत राहावं, इतकं तुझं सौंदर्य विलक्षण आहे, विलक्षण आहे. हा सौंदर्याचा मोह फक्त सगुण साकार भोळ्या भाविक भक्तांनाच पडला असं समजण्याचं कारण नाही. जे ज्ञान मार्गाचे अध्वर्यू श्रीमदाद्य शंकराचार्य, त्यांना सुद्धा केवळ भगवंताच्याच नव्हे, संपूर्ण चराचर सृष्टीतल्या सौंदर्याचा मोह जडला आणि पडला होता. म्हणून तर त्यांनी भगवंताच्याही सगळ्या देवदेवतांच्याही सौंदर्याचं वर्णन करणारी 1-2 नव्हे शेकडो स्तोत्र आचार्यांनी लिहिली आहेत. महायोग पीठे तटे भीमरथ्या आचार्यांचं स्तोत्र आहे, नर्मदाष्टकम आहे. झाडांची, पशु पक्ष्यांची, पर्वतांची, सागराची, नद्यांची वर्णन करणारी, त्यांच्या सौंदर्याचं गुणगान करणारी स्तोत्र आचार्यांनी लिहिलीत. नव्हे आचार्य तर म्हणतात संपूर्ण चराचराला सौंदर्य देणाऱ्या, संपूर्ण विश्वाला सौंदर्य देणाऱ्या हे भगवान परमात्म्या, तू माझ्या डोळ्यांचा विषय होऊन राहत. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषयः. म्हणजे मला कणाकणात क्षणाक्षणात प्रत्यही अहर्निश केवळ आणि केवळ तुझ्याच सौंदर्याचा साक्षात्कार व्हायला हवा. त्याच कदाचित भाष्यकारांते वाट पुसतू जाणाऱ्या माऊली सुद्धा भगवंताच्या सौंदर्याचं किती विलक्षण अद्भुत वर्णन करतात. कैसे निलोत्पला ते रावीत, आकाशाही रंगू लावीत, तेजाची ओज दावीत इंद्रनिळा, मस्तकी मुकुटा ते धरिले की मुकुटा मुकुट मस्तक जाहले, शृंगारा लेणे लादले अंगाचेनी जया. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही आपण दागिने परिधान करतो, आभूषण घालतो, ते आपल्या मते आपल्याला सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून. भगवंत जे दागिने परिधान करतो ते त्या दागिन्यांना सौंदर्य प्राप्त व्हावं म्हणून. येथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. विठ्ठल विठ्ठल. कशामुळे कशाला शोभा आली हे कळत नाही. दागिन्यांमुळे अंगाला शोभा आली की माऊली म्हणतात मूळच्याच अंगच्या अवयवांच्या सौंदर्यामुळे दागिन्यांना शोभा आली, हे वर्णन करता येत नाही. इतका भगवान परमात्मा विलक्षण सुंदर आहे, विलक्षण सुंदर आहे. जर तो इतका सुंदर आहे तर आत्ता पावेतो जेही काही आपण अनुभवलं त्याचाच पसर, गुणांची रूपाची आवडी वाचेचा पसरू पडिला विसरू सर्व रसा. तुकोबारायांचं प्रमाण आहे. एखाद्याचं जर आपल्याला रूप आवडलं, एखाद्याचे गुण आवडले, तर अर्थातच आपण त्याचं वर्णन इतर 4 जणांकडे करायला सहज प्रवृत्त होतो. तशा पद्धतीनं ज्याच्या सुखाचा, ज्याच्या सौंदर्याचा बोध चर्मचक्षुंनी आला, त्याच्या सौंदर्याचं वर्णन करीत असताना किंवा त्याच्याबद्दल बोलत असताना जिव्हेला वाचेला काय अनुभव आला अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात. जीवे गोड अक्षराचा रस, जीवे गोड अक्षराचा रस, जीवे गोड अक्षराचा रस, जीवे
अमृत जयास फिके पुढे. कोणत्या 3 अक्षरांचा रस अमृतापेक्षाही गोड वाटतो आणि अमृत त्या 3 अक्षरांच्या रसापुढे फिकं वाटतं. त्या 3 अक्षरांचा स्पष्ट नामोल्लेख, स्पष्ट निर्देश तुकोबारायांनी केलेला नाहीये. अध्यारूत आहे, पण अध्यारूत तरी कसं म्हणावं. ती 3 अक्षरं श्रीमंत तुकोबारायांच्या जीवनात इतकी प्रकट आहेत, इतकी प्रत्यक्ष आहेत, इतकी साक्षात आहेत की त्यांचा वेगळीकीने निर्देश करण्याची आवश्यकताच नाही. त्या 3 अक्षरांनीच तुकोबारायांचं संपूर्ण अस्तित्व, संपूर्ण आयाम, त्यांचे जगण्याचे सगळेच्या सगळे स्त्रोत आपण व्यापून टाकले असल्यामुळे त्या 3 अक्षर हेच तुकोबारायांचा जीवनाचं प्रमुख भागधेय झालेलं. कुठली ती 3 अक्षर? विठ्ठल. आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल, ध्यान विसाव विठ्ठल, माय बाप चुलता विठ्ठल, भगिनी आणि भ्राता विठ्ठल विण चाड नाही. आता तुका म्हणे आता नाही 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 दुसरे. विठ्ठला वाचून तुकोबारायांच्या जीवनात वेगळं काही दुसरं नव्हतंच, तर त्याचा वेगळीकीने उल्लेख करण्याची आवश्यकता ती काय? विठ्ठल त्या विठ्ठलाच्या आणि नामोच्चाराचा परिणाम तुकोबाराय व्यक्त करतात की माझ्या जिव्हे वाटे अमृतापेक्षाही गोड रस प्रसरवायला लागला, किंबहुना त्याच्या पुढे साक्षात अमृत सुद्धा फिकं आहे. का फिकं आहे? तर ज्याला आपण अमृत समजतो त्याला संत अमृत समजत नाहीत, माऊली तर नाहीच नाहीत. अमृत तुमच्या आमच्या दृष्टीने कुठलं? समुद्र मंथन प्रसंगी देवदानवांनी जे समुद्र मंथन केलं आणि त्यातनं जे अमृत बाहेर पडलं, एक रत्न बाहेर पडलं, आपण त्याला अमृत समजतो. माऊली म्हणतात ते खरं अमृतच नाही, अमृत नाहीच ते. का? कारण ज्या समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं त्याच समुद्र मंथनातून ज्वलज्जहाल असं हलाहल विष सुद्धा प्राप्त झालं की नाही, ते सुद्धा अवतीर्ण झालं. मग आता बघा, एकाच मातीच्या उदरातनं जर 2 अपत्य प्रसवले असतील तर त्यांच्यात सारखेपणा असणारच आहे की नाही. दिसायला भले वरवर ते वेगळे असू शकतील, पण त्यांची रंगसूत्र, गुणसूत्र, रक्तगट काही तर सारखं असेल. काहीच नाही तर किमान आई तर त्यांची सारखी आहेच आहे ना. ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रस, जया वायाची अमृतपणाचा आभास, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या आयुष्यात 14 इंद्र, एकानंतर एक, एकाच वेळेला नाहीत, जन्मतात, वाढतात आणि मृत्यू पडतात एका दिवसाच्या आयुष्यामध्ये. का रे बाबा? स्वर्गात आहेत ना, कायम अमृत पितात ना, 24 तास अमृतातच जवळपास नाहतात, राहतात, पितात, अमृताचं सेवन करतात ना. अमर व्हायला हवे होते, अमर का होत नाहीत? ठीक आहे, दीर्घायुषी असतील, परिणाम काही कालाने दिसत असेल, पण परिणाम सारखाच आहे. विष लगेच कदाचित मारत असेल, अमृत काही कालावधीनंतर मारत असेल, पण मारतात दोघंही. का? कारण काळकुटाचे सहोदर आहेत, एकाच उदरातनं निघालेले आहेत. म्हणून त्याला वायाच अमृत असं म्हणतात. ते खरं अमृत नाही. अमृत जे विटे नासरे, भोगी तयाचे पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंड जे, ते भगवंताचं नामामृत हे खरं अमृत. विठ्ठल त्याची ही चर्चा आणि भागवतामध्ये अमृताचे प्रकार सांगताना नाथबाबांनी केलेली आहे. अमृत वेगवेगळ्या प्रकारचे किती आहेत त्याचा उहापोह करताना सांगतात नाथ महाराज, स्वादामृत, उन्मादामृत, सुषुप्त्यमृत आणि तृप्त्यमृत. त्यांची विभागणी कशी ते देखील नाथ महाराज सांगतात. स्वादामृत दिलं अप्सरांना, उन्मादामृत दिलं दैत्यांना, म्हणून उन्मादी वागतात, कसेही वागतात. तृप्त्यमृत दिलं दिग्गज ज्ञान्यांना, मुक्तांना, आणि सुषुप्त्यमृत दिलं योग्यांना.
ही सगळीच्या सगळी अमृत नाथ महाराज सांगतात ही प्रलोभन म्हणू नयेत. हे खरं अमृत नव्हे. ये अमृते प्रलोभनार्थे मोहिनी रूपे श्री विष्णू जाण तेणे अमृत विभागून इतरांग अमृत वाढून राखिले आपणा परमामृत. ये अमृते प्रलोभनार्थे. हे प्रलोभन म्हणू नये, लालूच म्हणू नये. खरं अमृत कुठलं? खरं अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत. ते कोणाला दिलं? नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृता गोडी वैष्णवाला दे. वैष्णवाला दे. दिले जीवन फळा. दिले जीवन फळा. दिले जीवन फळा. नामामृत हे वैष्णवांना दिलं, हे भक्तांना दिलं. ते खरं अमृत आहे. त्या अमृताच्या गोडीचा, भगवंताच्या भक्तीचा, त्याच्या नामोच्चार जरण पुण्याचा परिणाम वास्तविक जीवनात आपण ज्याला अमृत समजतो त्याच्याही पेक्षा विलक्षण असल्यामुळे ते अमृत आमच्यासाठी तुच्छ आहे. तुच्छ आहे. त्याच अमृताचा, कदाचित भगवंताच्याच नामोच्चार जरण अमृताचा, श्रवणाचा सुद्धा परिणाम तेवढाच आहे. जेवढा आपण वाचेने घेतला तर आपल्याला परिणाम अनुभवायला येतो, तोच त्याच्या नामाचा परिणाम श्रवणाने सुद्धा प्राप्त होऊ शकतो. तेही गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐकोनी जे. तुमचा माझा अनुभव एखाद्या विशिष्ट तत्वाबद्दलचा सारखाच आहे का हे कळेल केव्हा? मला आलेला अनुभव तुमच्या अनुभवाशी जर पडताळून पाहिला आणि तो अनुभव सारखाच निष्पन्न झाला तर मग मात्र हां, ती गोष्ट तशी आहे, तो अनुभव तसा आहे हे सिद्ध होईल. भगवंताचा नामोच्चार केल्यानंतर जिव्हेला होणारं सुख हे त्याचं गुणवर्णन श्रवण केल्यानंतर सुद्धा होणाऱ्या सुखाच्याच तोडीचं आहे का? हे प्रतितिगम्य करण्यासाठी करीती प्रतितिगम्य आई कोणी जे माऊलींची ओवी आहे, इतरांच्या मुखातून सुद्धा आपल्याला ते ऐकून आपला अनुभव दृढ बळकट करता आला पाहिजे. मात्र तो करण्याकरता स्वतःच्या श्रवणाची वाट अगोदर आपण शुद्ध आणि चोखाळून निर्मळ करायला पाहिजे. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारुनी. श्रवणी ध्यानी अंतराय लय विक्षेप कशाय का रसास्वादू ही होय. हे अपाय चुकवावे. हे अपाय चुकवल्यानंतर जे श्रवण घडतं ते खरं श्रवण. असं जर श्रवण घडत असेल तर त्याचा परिणाम तो काय? गेले भेदाभेद निवारुनी. तिसऱ्या कडव्याच्या उत्तरार्धात तुकोबाराय सांगतात अशा पद्धतीनं आपण श्रवण करायला पाहिजे. आपल्या श्रवणाची वाट आपण शुद्ध चोखाळायला पाहिजे. लौकिक दृष्ट्या काय त्याचा अर्थ तेवढा आपण पाहूया. हे ठीक आहे, लय विक्षेप कशाय अंतराय आणखी रसास्वादू वगैरे त्याचा विस्तार उहापोह सगळा भागवतात आहे, आणखी इतरही शास्त्र ग्रंथांमध्ये संत वाङ्मयामध्ये आहे. मात्र लौकिक दृष्ट्या सांसारिक जीवन जगत असताना सांसारिक तुम्हा आम्हा लोकांसाठी श्रवणाची वाट शुद्ध करणं म्हणजे नेमकं काय? तर भगवंताच्या गुणवर्णनाशिवाय आपण दुसरं कानांनी काहीच ऐकायला नको, किंवा जे काही ऐकू ते भगवंताकडे लावता आलं पाहिजे असंच ऐकायचं. कपिल देव परम भक्त संकाधिक जान परम भक्त संकाधिक जान परम भक्त संकाधिक जान परम भक्त.
श्रवण भक्तीचा महिमा, कीर्तन भक्तीचा महिमा सांगत असताना म्हणतात की सनकादिक सुद्धा हे परमभक्त पावन कशामुळे झाले? सगळेच्या सगळे श्रवणातले दोष निवारून ते पावन झाले. विषय आपला असा चालला होता की जर आपण सांसारिक आहोत तर आपल्या दृष्टीने या पदाचा अन्वय कसा लावायचा, अर्थ कसा लावायचा. तर सांगत होतं ते असं की भगवंताच्या गुणानुवादाशिवाय दुसरं काहीही आपण श्रवण करायचं नाही, किंवा जे काही श्रवण करीत असू ते भगवंताकडे लावता आलं पाहिजे असंच श्रवण करायचं. त्याला म्हणायचं श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, एरवी नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषय, मज नायक वेकानी आता देवा विणवाणी. भगवंताच्या नामोच्चाराशिवाय मला दुसरं काहीही ऐकण्याची इच्छाच राहिली नाही असं तुकोबाराय सांगतात. हे श्रवण शुद्ध असल्याचा निर्वाळा आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीनं जर आपण श्रवण केलं तर श्रवणास हवे सुमना समाधी जोडे, तरी अवधान एक वेळ देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. उघड बोलतात माऊली, प्रकट ब्रह्म केले. जर तुम्ही अशा पद्धतीनं श्रवण करत असाल तर ऐकता क्षणी सुद्धा तुम्हाला समाधी सुख प्राप्त होऊ शकेल, ब्रह्मसुख प्राप्त होऊ शकेल. मात्र या श्रवणाच्या पूर्व अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. इतकं श्रवण महत्वाचं असल्यामुळे कदाचित 9विध भक्तीतली पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितली आहे. विठ्ठल डोळ्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं, त्याच्या सौंदर्याचा बोध घेतला. वाचेने त्याच्याच नामोच्चाराचा वारंवार 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 उच्चार करून त्या सुखाची अनुभूती घेतली. कर्णेंद्रियांनी सुद्धा त्याचाच गुणानुवाद ऐकून त्याच्या सुखाचा अनुभव घेतला. अशा सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांच्या द्वारा जर आपण केवळ आणि केवळ भगवंताचंच फक्त आलंबन ठेवलं तर आज पावेतो जे आपलं मन विषयोपभोगांनी मलिन झालं होतं, गदमदून गेलं होतं, ते मन आपलं त्याच भगवंताच्या सर्वेंद्रियांनी केलेल्या भक्तीमुळे पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळीले स्फटिक जैसे. का? कारण असं आहे की या सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांच्या द्वारा आपण आत्ता पावेतो केवळ आणि केवळ विषयोपभोग घेत होतो. त्यामुळे ही इंद्रिय मलिन झाली होती, गदमदून गेली होती मळाने. मात्र त्याच इंद्रियांच्या द्वारा जर केवळ आणि केवळ भगवंताचाच अनुभव जात राहिला, तो जाईल कुठे? ही सेविले विषय जाती एकेची ठाया. सगळ्याच्या सगळ्या इंद्रियांनी जे आपण विषय सेवन करतो त्याचा अनुभव, त्याची अनुभूती, त्याचा परिणाम अंतिमतः जातो तो कुठे? मनात जाऊन ठेपतो. जर विषयांचं सेवन केलं सर्व भक्तीच परम प्रमाण मळ क्षालन जीवांचे. अशा पद्धतीनं जर आपण आपलं अंतःकरण शुद्ध केलं तर त्या शुद्ध अंतःकरणात, स्फटिकासारख्या निर्मळ अंतःकरणात जो भगवान परमात्मा आता पावेतो, एरवी तो सगळ्यांच्या हृदयाकाशात आहेच, सर्वांगठी राम आहेच, देहादेही एक आहेच, एरवी हृदयामध्ये मी रामू आहेच. मात्र असता सर्व सुखासी भ्रांतांसी कामू आहे ना. ज्या भ्रांत लोकांना विषयोपभोगांचा, कामाचा मोह पडलेला आहे, त्या आवरणाखाली, त्या मलाखाली, त्या विक्षेपामुळे, त्या सगळ्या दोषांमुळे तो भगवान परमात्मा जणू काही हरवला होता. आतल्या आत असून सुद्धा तो आता तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवीचं जीवन आहे, तो माझा मला सापडला. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन. विठ्ठल निदान सापडले, विठ्ठल निदान
अशा पद्धतीनं जर आपण सर्वेंद्रियांच्या द्वारा भक्ती केली तर जो विठ्ठल निधान म्हणून खजिना म्हणून तुकोबारायांना सापडला तसा तो तुम्हा मला सुद्धा सापडल्याशिवाय राहणार नाही. तो सापडण्यासाठी विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा. मर्यादित कालात केला आहे. काही एक दोन तीन विशेष गोष्टींचा धावता आपण आढावा विशेष अंगाचा घेण्याचा प्रयत्न करूया. या अभंगामध्ये तुकोबारायांनी देहेंद्रियांचा निर्देश केला. त्या देहेंद्रियांच्या द्वारा भक्ती करण्याची सूचना सर्वसामान्य जीवांना केली. त्यांना ती करता यावी म्हणून कदाचित आपल्याही सगळ्या देहेंद्रियांना अशाच पद्धतीच्या सूचना वजा आदेशाचा आणखीही एक अभंग सगळ्यांच्या पाठात आहेत. घेई घेई माझे गोड नाम डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे तुम्ही ऐका रे. सगळ्याच्या सगळे या अभंगाला समांतर जाणारी ती कडवी आहेत. मना तेथे धाव घे राही विठोबाच्या पायी तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. आणखीही अनेक अभंग आहेत. माऊलींच्या सुद्धा ओव्या आहेत. जयांची वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेची रूप जयांचे मन संकल्प माझाची वाहे माझे या कीर्ती विण जयांचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा. विठ्ठल ही अवस्था भक्तांची होते व्हायला हवी. तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती. सर्वेंद्रियांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे करता आली पाहिजे. मात्र सर्वेंद्रियांनी भक्ती करता करता दुर्दैव आहे तुमचं आमचं आपल्याला इंद्रियांच्या शिवाय देहाच्या शिवाय भगवंताशी कृतज्ञता भावाने अनन्य होण्यासाठी दुसरं साधनच नाही आहे. हे दुर्दैव आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम ही अपरिहार्यता आहे. अपरिहार्यता आहे. मात्र अपरिहार्यता असली जरी आणि ती या सुखे राबवावी इंद्रिये अवघी ती सगळीच्या सगळी इंद्रिय भगवंताच्या भक्ती करता राबवावी असा आदेश असला जरी सगळ्या संतांचा तरी सुद्धा यात सुद्धा एक विशेष महत्वाचा भाग आहे. काळजी घ्यायला हवी ती अशी की इंद्रियांच्या द्वारा भक्ती करत असताना इंद्रियांच्या अधीन होऊन भक्ती करायला नको. इंद्रियांच्या द्वारा भक्तीचा निर्देश या अभंगात आहे, इतरही अभंगात आहे, ओव्यांमध्ये आहे, इतरही ठिकाणी आहे, मान्य आहे. पुन्हा एकदा सांगतो, इंद्रियांच्या द्वारा भक्ती करत असताना इंद्रियांच्या अधीन राहून नव्हे, इंद्रियांच्या अतीत जाऊन भक्ती केली तरच खरी भक्ती होणार.
हा वेगळा चालला होता, त्यामुळे पुन्हा एकदा पहिल्यापासून सांगण्याची आवश्यकता आहे. विषय आपला असा चालला होता की इंद्रियांच्या द्वारा भक्ती करण्याचा आदेश सगळ्या संतांनी दिलेला आहे. जीवापासून जीवापेक्षाही जास्त तू मला आवडतो हा विषय नव्हे, तो आवडतोच. तो आवडण्यासाठी सर्वेंद्रियांनी भक्ती करत असताना काय काळजी घ्यायची हा विषय चालला होता. सर्वेंद्रियांनी भक्ती करत असताना इंद्रियांच्या अधीन राहून नव्हे, इंद्रियांच्या अतीत जाऊन भक्ती करायला हवी, तरच ती खरी भक्ती होते. एरवी भक्तीचा सुद्धा भोग होतो. भक्ती राहत नाही, भोग होतो. सगळ्यांच्या परिचयातलं जवळपास नेहमी घडत असणारं उदाहरण सांगतो, तुम्हाला चटकन समजेल, पटकन पटेल सुद्धा. तुम्ही आम्ही आपण सगळे आपल्या मते भक्ती करणारे लोक आहोत. आपल्या मते देवपूजा करतो, नित्यनेम करतो. स्नान झाल्याच्या नंतर आपण देवाभोवती आणि संतांच्या तस्वीरींभोवती उदबत्ती अगरबत्ती ओवाळतो. अगरबत्तीचा पुडा केव्हा तरी संपतो. तो संपल्यानंतर पुन्हा वेगळा पुडा घेण्यासाठी म्हणून आपण पुन्हा दुकानात जातो. दुकानात गेल्यानंतर आपल्या खिशाचा अंदाज घेऊन आणि त्या दुकानदाराला सांगतो, जरा उदबत्तीचे पुडे दाखवा, संपलाय घरातला पुडा. तो देखील दुकानदार 2-4 वेगवेगळे पुडे आपल्याला दाखवतो. मग हा नको, हा मागच्या वेळेला वापरलाय, हा नको, हा आताच संपलाय वापरून, आणखी जरा वेगळा दाखवा, आणखी वेगळा दाखवा. तो आणखी 4-5 पुढे वेगवेगळे दाखवतो. आपण एक एक पुडा उचलतो, नाकाला लावतो, बाजूला ठेवतो, नाकाला लावतो, बाजूला ठेवतो. जो आपल्या खिशाला परवडेल आणि नाकालाही आवडेल असा उदबत्तीचा पुडा आपण विकत घेतो. आता यातला सूक्ष्म भाव पहा. उदबत्ती कुणासाठी? आवड मधल्यामध्ये कुणाची? काय कारण आहे? काय कारण काय आहे? भक्ती आहे की भक्तीच्या नावाखाली घ्राणेंद्रियांचा भोग आहे? भोग आहे ना. इंद्रियांच्या अधीन राहून आपण भक्ती करतो, म्हणून आपली भक्ती सुद्धा भोग होतो. गोपिकांनी इंद्रियांच्या अतीत जाऊन भगवंताचा भोग घेतला. गोपिकांचा भोग सुद्धा भक्ती झाला इंद्रियांच्या अतीत गेल्यामुळे. विठ्ठल श्रुती माऊली सांगते, श्रोतस्य श्रोत्रम मनसो मनोयद वाचोह वाचंसो प्राणस्य प्राण चक्षुष चक्षुरतिमुच्च धीरा प्रत्यस्माल लोकाद अमृता भवन्ति. अरे काय तुम्ही इंद्रियांच्या द्वारे त्याची भक्ती करून त्याला जाणून घेणार? तो श्रोत्रस्य श्रोत्र आहे, कानाचा कान आहे, मनाचं मन आहे, डोळ्याचा डोळा आहे, वाचेची वाचा आहे, जिव्हेची जिव्हा आहे, प्राणांचा प्राण आहे. त्याला तुम्ही इंद्रियांच्या कवळात आणू पाहता? येईल कसा? मर्यादितच परिच्छिन्न अनुभव इंद्रियांच्या द्वारे भक्ती केली तर येईल. इंद्रियांच्या अतीत गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. त्याची आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुनी ठाण दिवी. जो इंद्रियांते चोरोनी जेवी तयांसीच फावे. भक्ती कुणाला प्राप्त होईल? माऊली सांगतात, जो इंद्रियांते चोरून जीवी, इंद्रियांना न कळता जी होईल ती खरी भक्ती. कळायला सुद्धा नको आपण डोळ्यांनी त्याचं रूप पाहिलं, कळायला सुद्धा नको कानांनी त्याचा गुणानुवाद ऐकला, कळायला सुद्धा नको वाचेने त्याचा उच्चार केला. स्वतःच आपण जर नामजप करत बसलो तर काय आहे? धरोनी श्रीहरी जपे सदा असं जेव्हा होईल, स्वतःला जपायची गरज नको पडायला पाहिजे. हरिपाठातलं एक एक वचन, एक एक पद इतकं अद्भुत रहस्याने भरलेलं आहे. स्वतः तुम्ही काय जप करता त्याने जप करायला पाहिजे. धरोनी श्रीहरी. मी नाही जपत, मी तर मौन आहे. ज्ञानदेवा मौन आहे. धरोनी श्रीहरी जपे सदा. किंवा इंद्रियांच्या अतीत झालो म्हणून तो हार श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी. हार श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी. तो हार श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी.
पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी पाहते पाणे दुरी सारोनिया पाने दुरी सारोनिया पाहते पाणे दुरी सारोनिया पाहते पाने दुरी सारोनिया पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी हारे पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी तुहारे पाहिला डोळे भरी पाहिला डोळे भरी पाहिला डोळे माऊली जे सांगतात तेच तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय जे सांगतात तेच माऊली सांगतात. तुका विष्णू नाही दुजा आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. दोघं एकच आहेत. पाया आणि कळस एकाच मंदिराचा अभिन्न अविच्छिन्न अवयव आहे, वेगळं काहीच नाही. अभिव्यक्तीचे शब्द केवळ वेगळे असू शकतात, अनुभूती एकच आहे, भाव एकच आहे. तुकोबाराय सांगतात, पाहता श्रीमुख सुखावले सुख. मला सुख झालं नाही कारण मी या चर्मचक्षूंच्या अतीत जाऊन त्याला पाहिलं, म्हणून माझ्या सुखाला, मूळच्या सुख स्वभावाला सुख झालं. तोच अनुवाद माऊली सुद्धा करतात. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळ्यांनी भरभरून तो पाहिला खरा, पण कसा पाहिला? पाहते पाहणी दुरी सारोनिया, इंद्रियांच्या अतीत जाऊन पाहिला. म्हणून खरी भक्ती घडली, त्याच्या खऱ्या सौंदर्याचा बोध प्राप्त झाला, त्या सौंदर्याचा वेध लागला आणि त्याचा परिणाम म्हणून इंद्रियांच्या अतीत गेल्यामुळे तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. जे सगळ्या संतांना सापडलं ते त्यांनी उन्मुक्तपणे, भरभरून, उत्स्फूर्तपणे, उदार अंतःकरणाने संपूर्ण समाजात वाटलं. म्हणून त्यांच्या नावाचा जयघोष संप्रदाय संकेतानुसार ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी यांची भूक. एको कमी करा. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी यांची भूक न वजे. माझ्या जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदा भेद निवारुनी. महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. झालेली कीर्तन सेवा. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. झालेली कीर्तन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या चरणांची. माऊली महाविष्णू श्रीमंत ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय, सकल वारकरी सांप्रदायिक संत मांदियाळी, माता पितर, गुरुजन आणि तुम्हासारख्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणांची अर्पण. सेवेला पूर्ण विराम. तुका जे
नामदेव जना पायी